मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी ह्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रोटीन इंटरॅक्शन हा जो त्याचे टाईप्स कोणकोणते आहेत, तसंच ते कोणकोणत्या इंटरॅक्शन त्याच्यामध्ये होतं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया. तर प्रोटीन इंटरॅक्शनमध्ये पहिल्यांदा आहे इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरॅक्शन. याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरॅक्शनमध्ये जो की आयोनिक बॉन्ड असतो, जो की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज, जो काही अमायनो ॲसिडवरती जे काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असतात त्यांच्यामध्ये जे काही आयोनिक बॉन्ड किंवा एक सॉल्टचं ब्रिज तयार केलं जातं आणि हे जे काही ॲसिडिक आणि बेसिक रेसिड्यू असतात त्याच्यामध्ये इंटरॅक्शन होतं. आणि जर आपण एक्झाम्पल पाहिलं तर अँटीबॉडी अँटीजन इंटरॅक्शन, म्हणजे जे एखादं प्रोटीन असेल त्या दुसऱ्या एखाद्या रेसिड्यूसोबत किंवा एखाद्या अमायनो ॲसिडसोबत किंवा एखाद्या प्रोटीनसोबत जर त्याला इंटरॅक्शन करायचं असेल तर जे इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरॅक्शन हे जे काही टाईप आहे प्रोटीन इंटरॅक्शनचं, त्याच्यामध्ये पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली चार्ज जे काही अमायनो ॲसिड असतात ते आयोनिक बॉन्डने बाइंड केले जातात आणि त्याच्यामध्ये एक सॉल्ट ब्रिज तयार होतं, जे की ॲसिड अँड बेसिकचं जे काही रेसिड्यू असतात त्या प्रोटीनमध्ये त्याच्यामध्ये इंटरॅक्शन घडून येतात. आणि जर एक्झाम्पलचा जर विचार आपण केला तर अँटीबॉडी अँटीजन इंटरॅक्शन कसं होतं, आपल्या बॉडीमध्ये जे काही अँटीबॉडीज असतात आणि जे काही फॉरेन पार्टिकल असतं अँटीजन, त्याचं कसं बाइंडिंग होतं, कसं इंटरॅक्शन होतं, ते इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरॅक्शन प्रोटीनचं होतं. तर हायड्रोफोबिक इंटरॅक्शन, हायड्रोफोबिक म्हणजे जे काही वॉटर हिटिंग असतात त्याला म्हटलं जातं हायड्रोफोबिक. फोबिक म्हणजे फोबिया, म्हणजे एखाद्या गोष्टीचं त्यांना आवड नसते किंवा एखाद्या गोष्टीचं त्यांना इच्छा नसते त्या गोष्टी करायचं, मग हायड्रोफोबिक इंटरॅक्शन. याच्यामध्ये नॉन पोलर रेसिड्यू इंटरॅक्ट होतात थ्रू दी वॉन डर वॉल फोर्सेस, म्हणजे जे काही याच्यामध्ये नॉन पोलर म्हणजे जे त्याच्यावरती पॉझिटिव्हली चार्ज पण नाही आहे निगेटिव्हली चार्ज पण नाही, असे नॉन पोलर जे काही रेसिड्यू असतात ते वॉन डर वॉल फोर्सेस हा जो काही फोर्स आहे त्याच्याद्वारे इंटरॅक्ट करतात आणि याच्यामध्ये हायड्रोफोबिक पॉकेट तयार केलं जातं, जे की नॉन पोलर रिजन, जे प्रोटीन सरफेसवरती नॉन पोलर रिजन असतात त्याच्यावरती हायड्रोफोबिक पॉकेट तयार केलं जातं, जेणेकरून त्याचं दुसऱ्या जे काही रेसिड्यू असेल त्याच्यासोबत इंटरॅक्शन होऊ शकेल. तर एक्झाम्पल जर आपण विचार केला तर एन्झाईम सबस्ट्रेट इंटरॅक्शन, एन्झाईमचं आणि सबस्ट्रेटचं जे काही इंटरॅक्शन होतं तशाचप्रमाणे जे काही हायड्रोफोबिक इंटरॅक्शन ही प्रोटीनचं होत असतं. तर आपल्याला माहिती आहे की एन्झाईम आणि सबस्ट्रेटमध्ये एक स्पेसिफिक ॲक्टिव्ह साईट असते, त्याच्यावरतीच जे काही रिजनवरती ह्या दोघांचं वेगवेगळ्या टेक्निकद्वारे लॉक अँड की असेल किंवा दुसऱ्या अजून काही टेक्निकद्वारे त्याचं इंटरॅक्शन किंवा त्याचं बाइंडिंग हे केलं जातं. तर तसंच याच्यामध्ये हायड्रोफोबिक पॉकेट तयार होतं, जो की प्रोटीन सरफेसवरती प्रेझेंट असतं, जे की नॉन पोलर रेसिड्यू सोबत इंटरॅक्ट करायला मदत करतं विथ दी हेल्प ऑफ वॉन डर वॉल फोर्सेस. त्याच्यानंतर जर आपण तिसरी जी मेन स्टेप आहे हायड्रोजन बॉन्डिंग, तर हायड्रोजन बॉन्डिंगमध्ये जे काही वीक बॉन्ड असतात पोलर रेसिड्यूमध्ये किंवा वॉटर मॉलिक्यूलमध्ये, हे जे काही हायड्रोजन बॉन्ड असतात ते की प्रोटीन स्ट्रक्चरला स्टॅबिलाइज करण्यासाठी वापरले जातात. तर मग आपण पाहिलं हे जे काही हायड्रोजन बॉन्डिंग आहे त्याच्यामधले जे काही पोलर रेसिड्यू असतील किंवा जे काही वॉटर मॉलिक्यूल असतील त्याच्यामध्ये वीक बॉन्ड आपल्याला पाहायला मिळतो आणि हे जे वीक बॉन्ड आहे ते हायड्रोजन बॉन्डने नेटवर्क केले जातात, जेणेकरून जे काही प्रोटीन स्ट्रक्चर असेल ते स्टॅबिलाइज व्हायला मदत होते. एक्झाम्पल जर आपण विचार केला तर प्रोटीन DNA इंटरॅक्शन, तर प्रोटीनचं ज्यावेळेस DNA सोबत इंटरॅक्शन होतं त्यावेळेस त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग ही केली जाते, ज्यामुळे जे काही त्याचं स्ट्रक्चर असेल किंवा ते कॉम्प्लेक्स असेल ते स्टॅबिलाइज व्हायला मदत होते. वॉन डर वॉल फोर्सेस इंटरॅक्शन, हा जो काही इंटरॅक्शन असतो नॉन पोलर रेसिड्यूमध्ये होतो आणि हा जो काही इंटरॅक्शन आहे, ही जी इंटरॅक्शन आहे ती वीक फोर्सेस किंवा वीक फोर्स अप्लाय करून त्याच्यामध्ये इंटरॅक्शन घडवलं जातं. आणि हे जे काही त्याचे इंटरॅक्शन असतं ते टेम्पररी असतं. आणि आपण जर विचार केला प्रोटीन लिगँड इंटरॅक्शन, हे त्याचं मेन एक्झाम्पल आहे. एक लिगँड का बरं वापरलं जातं प्रोटीनसोबत, जे काही प्रोटीनचं फंक्शनिंग वगैरे असेल ते इनॲक्टिव्ह करण्यासाठी किंवा एखाद्या प्रोटीनचं जे काही फंक्शनिंग ते पुढे जाऊन होणार असेल त्याला इनॲक्टिवेट किंवा डिॲक्टिवेट करण्यासाठी लिगँड हे वापरलं जातं. तर जे लिगँड असतं ते स्पेसिफिकली डिस्पर्सन फोर्स किंवा वॉन डर वॉल फोर्सने इंटरॅक्ट करतो प्रोटीनसोबत, जे की टेम्पररी असतं, काही काळापुरतंच याच्यामधले जे काही इंटरॅक्शन आहे ते होतं. त्याच्यानंतर
प्रोटीन प्रोटीन इंटरॅक्शन, त्याला आपण PI इंटरॅक्शन किंवा म्हणतो, किंवा PI कॅटायन इंटरॅक्शनसुद्धा म्हणतो. त्याच्यामध्ये जे काही ॲरोमॅटिक रेसिड्यू असतात त्याच्यामध्ये इंटरॅक्शन केलं जातं, तिथे स्टॅकिंग केलं जातं. तसंच जर आपण एक्झाम्पल पाहिलं तर न्यूक्लिक ॲसिड किंवा जे काही प्रोटीन आहे त्याचं इंटरॅक्शन याच्यामध्ये आपण पाहू शकतो. जे काही कॅटायन असतात, कॅटायन म्हणजे जे काही न्यूक्लिक ॲसिड असेल किंवा वेगवेगळे जे काही अजून ॲसिड असेल त्याचं इंटरॅक्शन हे प्रोटीनसोबत होतं. जे की अरोमॅटिक रेसिड्यू असतात, हे अरोमॅटिक रेसिड्यू त्याच्यामध्ये स्टॅकिंग इंटरॅक्शनद्वारे त्याच्यामध्ये इंटरॅक्शन घडून येतं. त्याच्यानंतर डायसल्फाईड बॉन्ड, हा जो काही डायसल्फाईड बॉन्ड असतो ते सिस्टीन रेसिड्यूसोबत आपल्याला पाहायला मिळतो. हा जो काही कोव्हॅलंट बॉन्ड असतो, जे काही अमायनो ॲसिडमध्ये जे काही प्रोटीन असतात त्या अमायनो ॲसिड असतात, त्या अमायनो ॲसिडमध्ये जो काही सिस्टीन हा जो काही अमायनो ॲसिड आहे त्याच्याकडे त्याचे रेसिड्यू असतात, त्यासोबत हे कोव्हॅलंट बॉन्ड घडून आणतात, जेणेकरून जे काही प्रोटीनचं स्ट्रक्चर असेल ते स्टॅबिलाइज होण्यासाठी किंवा इंटरॅक्शन करण्यासाठी मदत होईल. एक्झाम्पल जर विचार केला आपण अँटीबॉडी अँटीजन इंटरॅक्शन, हे त्याच्यामध्ये डायसल्फाईड बॉन्डमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इंटरॅक्शन कसं होतं, म्हणजे जे काही वेगवेगळ्या टाईपचे इंटरॅक्शन किंवा कोणता बॉन्ड त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतो किंवा जो हा जे काही फोर्सेस वगैरे आहे त्याचा वापर करून इंटरॅक्शन हे केलं जातं. तर पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण प्रोटीन प्रोटीन इंटरॅक्शन, प्रोटीनचं DNA सोबत कसं इंटरॅक्शन होतं, प्रोटीनचं RNA सोबत कसं इंटरॅक्शन होतं ते आपण टॉपिक डिस्कस करणार आहोत. तर तुम्हाला माझा व्हिडिओ हा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्या ज्या आपण टॉपिक डिस्कस केला आहे त्याच्या ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेल्या आहेत, आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तर चला आता माझं व्हिडिओ इथे समाप्त करूयात आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.